आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला। सोबत काकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा सोबत घेतलं। दोन पवारांनी एकत्र येऊन आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण भाजपच्या स्थानिक पैलवानांनी जमू दिले नाहीये असं म्हणावं लागेल। मोठी बातमी समोर येते। अजित पवारांनी खातं उघडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला हे विजयी झालेले आहेत। अजित पवारांनी ठाण्यामध्ये आपलं खातं उघडलंय। तर मुंबईमध्ये पहिलं उमेदवार दिलं गेलं होतं म्हणजे तुम्हाला, आणि हा विजयच आता तुमचा हा पहिलाच आलाय वॉर्ड क्रमांक 2 मधनं। या दोन पहिलं तुमचं नाव जाहीर केलं होतं, त्या लोकांमध्ये चर्चा चालू होती यांना मागून आलेले यांना का दिले, पण आज या सगळ्या गोष्टीला तुम्ही उत्तर कशा पद्धतीने? पहिलं नाव आलं होतं, नंतर पहिला फॉर्म दिला होता आणि पहिला रिझल्ट पण आलेला आहे। तर जो विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ठेवला आहे तो विश्वास आम्ही खरं करून दाखवलं। घरी गेल्यावर तुम्ही विनोद गोसाळकर यांचा आशीर्वाद मी घेतला? निघतानाच आशीर्वाद घेतले। मी तुम्हाला म्हटलेलं राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं, त्यांचे आशीर्वाद नेहमी माझ्याबरोबर असणार आणि ते आहेतच। नक्की राजकारण वेगळं कुटुंब वेगळं। तर मीरा रोड मधून मोठी बातमी समोर येते। भाजपचे 6 उमेदवार हे मीरा भाईंदर मधून विजयी झालेले आहेत। ही